आज आपण चमचमीत आणि पटकन तयार होणारी वांग्याची भाजी बनवणार आहोत. मी इथे 5-6 वांगी चिरून घेतली. मग अर्धी वाटी दाण्यांच्या कुटामध्ये थोडं लाल तिखट, थोडा गरम मसाला, जिरे पावडर, धणे पावडर आणि मीठ हे सगळं मिक्स करून मसाला तयार करून घेतला आणि हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेतला. मग एका पॅनमध्ये कांदा, लसूण आणि पांढरे तीळ एकत्र भाजून घेतले. पांढरे तीळ घातले की भाजी छान मिळून येते, म्हणून पांढरे तीळ घालायचे. मग हे वाटून घेतलं. मग एका कुकरमध्ये, छोट्या कुकरमध्ये जरा थोडं तेल जास्त घातलं आणि मोहरी घातली आणि हे वाटण घालून थोडंसं पाणी घालून हळद, तिखट आणि मसाला घालून घेतला. मसाला तुम्ही हवा असेल तर जास्तही घालू शकता, तिखट हवं असेल तर. मग वांगी घालून, उरलेला मसाला घालून, थोडं मीठ घालून त्याच्यावर आधण ठेवलं, म्हणजे एका पातेलीमध्ये पाणी घालून ठेवलं. आणि मग हेच पाणी एक 5 मिनिटांनी त्या कुकरमध्ये घालून त्याच्यात 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या. अगदी सहज वांग्याची भाजी तयार होते. सकाळीही आपण बनवू शकतो. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण करा. बाय.